तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आलेली आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी शासनाकडून 31 मार्च शेवटची तारीख देण्यात आलेली होती आणि कालच्या तारखेला लिंक वेबसाईटची बंद झाली होती. म्हणजे केवायसीची वेबसाईटची लिंक बंद झालेली होती. पण बघा, मोठी खुशखबर आहे आणि शासनाकडून केवायसी करण्यासाठी मुदतवाढ म्हणजे तारीख वाढवून मिळालेली आहे. बघा, गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी दाखवतो. त्यानंतर कोणत्या बहिणी केवायसी करू शकतात, कोणत्या बहिणी केवायसी करू शकणार, कोणत्या बहिणी करू शकणार नाही, हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे. सर्वात आधी गुड न्यूज पहा. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर जे आहे ती महत्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही केवायसी करू शकणार आहे. म्हणजे तारीख वाढलेली आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत. आणि ज्या बहिणींची केवायसी झालेली नव्हती, केवायसी चुकलेली होती, तर त्या बहिणींसाठी केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर बघा, आता महत्वाचा पॉईंट तोच आहे की कोणत्या बहिणींसाठी 30 एप्रिल पर्यंत शेवटची तारीख आहे, म्हणजे 1 महिन्याची संधी तुम्हाला दिलेली आहे. पण महत्वाचा विषय या ठिकाणी आहे की ज्या बहिणींचे केवायसी चुकल्यामुळे, केवायसी चुकली होती त्यामुळे मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हप्ते बंद झाले. ज्या बहिणींचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आला त्या बहिणींची केवायसी झाली, म्हणजे दुरुस्तीची केवायसी झाली, त्या बहिणींचे हप्ते आले. पण हप्ते बंद होऊन सुद्धा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नव्हता. हप्ते बंद झाले तर मग आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये यायला पाहिजे होता आणि केवायसी व्हायला पाहिजे होती, पण तसं होत नव्हतं. पण आता खुशखबर असणार आणि एप्रिल महिन्यामध्ये तुमचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये येणार आणि तुम्ही दुरुस्तीची केवायसी करू शकणार आणि त्यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरू होणार. तर बघा, वेबसाईटवर अजूनपर्यंत केवायसीची लिंक आली का नाही तिथे जाऊन चेक करावं लागेल. मी चेक केली होती पण वेबसाईटवर लिंक आलेली नाही. होऊ शकते काही वेळानंतर वेबसाईटवर लिंक येईल, त्या टॉपिकवर व्हिडिओ सुद्धा येईल. पण ज्या बहिणींनी कधीच केवायसी केलेली नव्हती, ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नाही त्यामुळे हप्ते बंद झाले, तर त्या बहिणींना संधी आहे का हे आता लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला समजणार. ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नाही त्या बहिणींना सुद्धा केवायसी करता येते का, त्यांच्यासाठी लिंक ओपन आहे का, हे आपल्याला लिंक सुरू झाल्यावरच समजणार आहे. तर बघा, जो काही ओव्हरऑल व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्ण केवायसीच्या प्रोसेस सोबत येणार आहे त्या व्हिडिओची वाट पहा. आणि फायनली खुशखबर आहे, आपल्याला मुदतवाढ पाहिजे होती कारण फेब्रुवारी महिन्यापासून भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले होते, तर मग केवायसी दुरुस्तीची संधी पाहिजे होती. तुम्हाला खुशखबर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.